अजितदादा पवार असल्यामुळे सर्व सासवडकरांनी आज बंद पाळायचा आहे. सर्वांना विनंती, बंद पाळा. सर्वांना विनंती, बंद पाळा. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, कैलासवासी अजितदादा पवार यांचं आज दुःखद अपघाती निधन झाल्याबद्दल सर्व व्यावसायिकांनी मेडिकल सोडून सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने कृपया बंद ठेवावीत. सर्वांना नम्र सूचना, नम्र विनंतीनिमित्त आज बंद पाळायचा आहे. अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री होते. आज त्यांचं दुःखात निधन झालं आहे. त्यानिमित्त सर्वांना विनंती, आज सर्वांनी आपला दुःख प्रगट करण्यासाठी आज एक दिवस आपला व्यवसाय बंद ठेवावा ही सर्वांना नम्र सूचना. सर्वांना नम्र सूचना. आजचा एक दिवस सर्वांनी आपला व्यवसाय बंद ठेवावा. सर्वांनी बंद पाळावा. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, माननीय अजितदादा पवार यांचं आज दुःखद निधन झालं आहे. त्यानिमित्त सासवडकरांनी एक दिवस आपला व्यवसाय बंद ठेवावा अशी सर्वांना नम्र सूचना. अजितदादा नागरिकांना कळवण्यात येते की नुकतंच आज सकाळी 9:30च्या सुमारास महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे नेते नामदार अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आणि या प्रित्यर्थ हा दुखवटा पाळण्यासाठी आज आपण सासवड शहर संपूर्णपणे बंद करत आहोत. तरी कृपया सर्व व्यापाऱ्यांनी यासाठी सहकार्य करावं आणि आपापले व्यवहार सर्वांनी आता बंद ठेवावेत अशी व्यापारी असोसिएशनतर्फे आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया सर्वांनी आपले दुकानं बंद करावीत. कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा अनंतराव पवार साहेब यांचं आज पहाटे धक्कादायक अशा प्रकारे विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचे एक नेते म्हणून आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक खराखुरा दादा, सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा नेता आज आपल्या सर्वांच्यातून निघून गेला आहे. अजितदादांचं दुःखद निधन ही महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी दुःखद घटना आहे. पक्षाच्या विचारांच्या, संघटनांच्या पुढचा हा विषय आहे. आणि अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आपल्या सासवड नगरीसाठी त्यांनी या सासवड नगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आहे, या गावामध्ये माझे किती नगरसेवक आहेत हे न पाहता 6.5-7 कोटी रुपये आपल्या सासवडच्या विकासासाठी त्यांनी दिले आणि ती विकासाची कामं झालेली देखील आपण पाहिली. त्यामुळं अशा या एक नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सासवडच्या सर्व नागरिकांनी, सर्व व्यापाऱ्यांनी एक होऊन आज या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली म्हणून सासवड शहरातील सर्व व्यवसाय, उद्योग बंद ठेवावेत. जीवनावश्यक वस्तू, मेडिकल किंवा इतर काही जीवनावश्यक वस्तू ज्या सोडून
संपूर्ण बाजारपेठ त्या ठिकाणी बंद ठेवावी असे मी सासवडच्या सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सासवडची बाजारपेठ बंद ठेवून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी. आणि संयमीपणा असलेला, एक समयसूचकता असलेला नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी स्वेच्छेने आपल्याला सासवड शहर बंद ठेवायचंय अशी मी आग्रहाची कळकळीची आपल्या सर्वांना विनंती करत आहे. खऱ्या अर्थानं प्रशासनावर दरबाजी असलेला, पकड असलेला नेता आज आपल्यातून निघून जातोय. ही दुर्दैवाची बाब आहे आणि अत्यंत धक्कादायक आणि मनाला धक्का लावून जाणारी घटना आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पुरंदर तालुक्यातील आम जनतेने, पुरंदर तालुक्यातील सर्व व्यापारी, सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, व्यापार, उद्योग, डॉक्टर, वकील या संघटनांनी जाहीर असं आवाहन करून सासवड शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपणही स्वेच्छेने सासवड शहर बंद ठेवण्यामध्ये सक्रिय सहभागी राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करून सासवड शहराच्या वतीनं, पुरंदर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं मी माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. आणि आपल्या या नवप्रकाश गणेशोत्सव मंडळातील सर्व व्यापारी बंधू भगिनींना आग्रहाची कळकळीची विनंती करतो की आपण स्वेच्छेने सर्व आपली दुकानं, आपला व्यवसाय आजच्या दिवस बंद ठेवावा अशी मी आपल्या या संघटनेच्या वतीनं आपल्याला विनंती करीत आहे.